नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण. सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. बघा, या व्हिडिओमध्ये आपण हेअर पॅक बनवून तयार करणार आहोत. ज्या हेअर पॅकच्या वापरामुळे तुमचे जे केस आहेत ते 10 पट तुम्हाला वाढलेले दिसणार आहेत. बनवायला हा पॅक जो आहे तो खूप सोपा आहे आणि वापरायला सुद्धा सोपा आहे. फक्त काय करायचं, आपल्याला केस धुण्यापूर्वी म्हणजे शॅम्पू करण्यापूर्वी हा पॅक जो आहे तो 10 ते 15 मिनिटांसाठी लावायचा आहे. जास्त वेळ द्यायची सुद्धा गरज नाही. तर चला सुरुवात करू. त्यासाठी आपल्याला मेथीदाणा लागणार आहे. मेथीदाणा साधारणतः 1 ते 1.5 चमचा तुम्ही घ्या आणि त्याला भिजायला घाला 4 ते 5 तासांसाठी. म्हणजे रात्री तुम्ही भिजवलं तरी चालेल, सकाळी उठून हा पॅक बनवला तरी चालेल. बनवायला फक्त आणि फक्त आपल्याला 2 ते 3 मिनिट लागणारे आहेत. बघा, आता मेथीदाणा भिजलेला आहे. यानंतर आपल्याला फक्त आणि फक्त 1 ते 2 मिनिट लागेल. तर बघा, इथं यामध्ये काय ॲड करायचं आहे, तर मेथीदाणा भिजवताना खूप जास्त पाणी पण घालायचं नाहीये. मेथीदाणा जेवढा घेतलेला आहे, साधारणतः आपण जर 1.5 चमचा मेथीदाणा घेतलेला असेल तर साधारणतः आपल्याला पाणी जे किती घालायचं आहे ते आपल्याला घालायचं आहे 6 चमचे त्याच चमच्याने. तर एवढं पाणी घालायचं आहे, बस, त्यापेक्षा जास्त घालायचं नाही. आणि त्यामध्ये काय ॲड केलं बघा, मी अद्रकचा तुकडा घातलेला आहे. अद्रकचा तुकडा जो आहे तो थोडासा घाला आणि दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित एकदम बारीक वाटून घ्यायच्या आहेत. आता मी इथं पॅक बनवते, हेअर पॅक बनवते. तुम्हाला जर स्प्रे बनवायचा असेल किंवा हेअर सिरम बनवायचा असेल तर तुम्ही यामध्ये पाणी जे आहे ते वाढवू शकता. अर्धा ग्लासपर्यंत तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. पण सिरमपेक्षा हा पॅक जो आहे तो जास्त लवकर रिझल्ट देतो. त्यासाठी मी हा पॅक बनवून तयार करत आहे. तर बघा, एवढं बारीक वाटलं गेलं पाहिजे. जर हे मोठाड राहिलं तर मग केस धुताना थोडासा प्रॉब्लेम येतो. त्यामुळं स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि यापेक्षा स्मूथ पाहिजे असेल तर तुम्ही याला गाळून सुद्धा घेऊ शकता. थोडंसं आणखीन पाणी घालायचं आणि मग नंतर तुम्ही घटसर पेस्ट जी आहे ती गाळून घेऊ शकता. तर आता ही पेस्ट आपली तयार आहे. बनवायला तुमच्या लक्षात आलं असेल की किती सोपं आहे बनवायला. फक्त आणि फक्त 2 वस्तूंचा वापर करून आपण हा पॅक जो आहे तो बनवलेला आहे. तर फक्त लक्षात ठेवायचं की मोठाड जर राहिला हा पॅक तर रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळं एकदम होता होईल तेवढं बारीक वाटून तयार करायचं आहे. तर पॅक आपला रेडी आहे. याला काढून घेऊ एका बाउलमध्ये. आणि त्यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये म्हणजे या पॅकमध्ये विटॅमिन ई घालू शकता किंवा थोडंसं तेलसुद्धा घालू शकता. पण माझ्या मते तर हा पॅक जो आहे तो असंच लावलेला उत्तम आहे. कारण की चांगल्या रिझल्टसाठी तुम्ही हा पॅक असाच जर लावला तर खूपच चांगला आहे. पण तुमचे केस खूप जास्त ड्राय होत असतील तर तुम्ही काय करू शकता, थोडंसं 1 चमचाभर यामध्ये तेल ॲड करू शकता आणि विटॅमिन ई सुद्धा ॲड करू शकता. तर चला, हा पॅक रेडी आहे. मी हा पॅक जो आहे तो असाच लावणार आहे कारण की माझ्या केसांमध्ये ऑलरेडी थोडंसं तेल आहे, त्यामुळे मी असंच लावते. जर तुमच्या केसांमध्ये अजिबात तेल नसेल, शॅम्पू केलेले केस असतील तर याच पॅकमध्ये अर्धा चमचा तुम्ही तेल जे आहे, अर्धा ते 1 चमचा तेल जे आहे ते ॲड करू शकता. तर आणि तुमचे जर केस जर स्ट्रॉंग असतील खूप जास्त तर तेल घालायची सुद्धा गरज नाही आहे. तर तुम्ही असं सुद्धा लावू शकता. आता माझे केस तुम्हाला माहीत आहेत अलीकडे खूप जास्त स्ट्रॉंग झालेले आहेत आणि हलकं फुलकं माझ्या केसांमध्ये तेल आहे. त्यामुळे मी हा पॅक जो आहे तो असाच लावणार आहे. कुठल्याही प्रकारचं तेल किंवा विटॅमिन ई सुद्धा मिक्स करणार नाही आहे. कारण की विटॅमिन ई तर माझ्याकडे नाही आहे, पण तेलाची मला गरज वाटत नाही. कारण की माझे जे केस आहेत तुम्हाला लक्षात आलेलं आहे की मी भरपूर सारे उपाय केलेले आहेत आणि त्यामुळे माझी केस गळती जी आहे ते पूर्णपणे बंद झालेली आहे. त्यामुळे मी डायरेक्ट हे लावलं तरी काही हरकत नाही. बघा, केसांमध्ये थोडंसं तेल असलं तरी चालेल, हे सांगितलं मी तुम्हाला. आणि केस विंचरून घ्यायचे जेणेकरून तुम्ही भांगोभांग हा पॅक जो आहे तो लावू शकाल. याला केसांच्या शेंड्यांना वगैरे लावायची अजिबात गरज नाही आहे. फक्त आपल्याला केसांच्या मुळांना लावायचं आहे. तर अशा पद्धतीनं थोडं थोडं घेऊन तुम्ही केसांच्या मुळांना लावायचं आहे. हा पॅक जो आहे तो मी घट्टसर बनवलेला आहे. जर तुम्हाला एवढं घट्ट शक्य नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी परत ॲड करू शकता. पण खूप जास्त पण पातळ बनवू नका. मग तुम्ही डायरेक्ट स्प्रेसुद्धा बनवू शकता. जर पातळच बनवायचं असेल तर डायरेक्ट स्प्रे बनवून म्हणजे की जास्त पाणी घालून स्प्रे बनवा आणि स्प्रे बॉटलने तुम्ही केसांच्या मुळांना लावा. पण त्याचा रिझल्ट थोडासा वेळ लागतो. त्यामुळे मी हे डायरेक्ट असंच लावत आहे. अशा पद्धतीनं भांगोभांग लावायचं आहे. केसांच्या प्रत्येक केसाच्या स्काल्पला म्हणजे केसांच्या मुळांना लागलं पाहिजे, स्काल्पला लागलं पाहिजे. यामुळे 2-3 फायदे आपल्याला होतील. बघा, अद्रक जे आहे ते आपल्या ब्लड सर्क्युलेशनसाठी मदत करणार आहे आणि त्यामुळं फास्ट ब्लड सर्क्युलेशन झाल्यामुळं आपली हेअर ग्रोथ जर थांबली असेल तर ती सुद्धा परत
म्हणजेच की रिग्रोथ व्हायला सुद्धा मदत होणारं हा पॅक आहे। त्यामुळे परत सांगते की केस वाढणारे आहेत, स्काल्पला आपल्या थंडावा मिळणार आहे, शिवाय जे पण फंगल इन्फेक्शन असेल तुमच्या स्काल्पमध्ये ते सुद्धा जाणार आहे, कारण की अद्रक जे आहे ते कमी करण्यासाठी मदत करणार आहे। आणि मेथीदाण्याचे गुण तर तुम्हाला माहीतच आहेत। तर हे सगळे गुण, हे सगळे फायदे एका छोट्याशा पॅकने तुम्हाला मिळणारे आहेत। आणि मी शॅम्पू करण्यापूर्वी जवळपास अर्धा ते पाऊण तास म्हणू शकता, नाही म्हटलं तर वेळ नसेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त 15 मिनिट सुद्धा पुरेसे आहेत। पण 1 तासापेक्षा जास्त शक्यतो हे वापरू नका, कारण की हा पॅक जो आहे तो चिकट बनतो आणि त्यामुळे केस जे आहे ते तुटण्याची, म्हणजे खूप जास्त वेळ जर ठेवला तर केस तुटण्याची शक्यता असते। त्यामुळे खूप जास्त वाळू द्यायचं नाही या पॅकला। लगेच तुम्ही नॉर्मल पाण्याने धुवू शकता आणि परत लगेच शॅम्पू सुद्धा करू शकता। बघा, हा पॅक लावल्यानंतर तुम्हाला हलका फुलका मसाज सुद्धा द्यायचा आहे। पण लक्षात ठेवायचं की पॅक जो आहे आता हे क्रीम टाईप आहे, तर हे निघून जाता सुद्धा कामा नये, म्हणून खूप हलक्या बोटांनी तुम्हाला काय करायचे, मसाज करायचे। बघा, एक साईडला लावून झालेलं आहे माझं, आता मी दुसऱ्या साईडला लावत आहे आणि व्यवस्थित भांगोभांग लावून घ्या। जर कोणी मदतीला असेल तर त्यांच्याकडून लावून घ्या आणि कोणी नसेल तर तुम्ही या पद्धतीनं हा पॅक जो आहे तो लावू शकता। तर बघा, व्यवस्थित भांगोभांग लावल्यानंतर खूप हलक्या बोटांनी आपल्याला साधारणतः 5 ते 6 मिनिटासाठी मसाज द्यायचा आहे आणि परत केस जे आहेत ते कमीत कमी 15 मिनिट, जास्तीत जास्त 40-45 मिनिटापर्यंत तुम्ही हा पॅक जो आहे तो केसांमध्ये ठेवू शकता आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने केस धुवू शकता। खूप गरम पाण्याचा वापर करायचा नाहीये, नॉर्मल कोमट पाणी चालेल। जर थंड पाणी शक्य असेल तर थंड पाण्याने धुवा, नसेल शक्य तर तुम्ही कोमट पाण्याने धुवू शकता। आता थंडीचे दिवस आहेत किंवा पावसाळा पण चालू आहे, तर थंडी प्लस पाऊस हे दोन्ही ऋतू आता तुम्हाला जाणवत असतील, कारण की पावसाळा संपत आलेला आहे आणि थंडीचे दिवस सुरू होणार आहेत। त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी थंड पाण्याने केस धुवून काढावे आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी कोमट पाण्याने धुवावे, पण गरम पाण्याचा वापर करू नये। तर अशा पद्धतीने आठवड्यातून एकदा हे फॉलो करायचं आहे। तुम्हाला महिना-दीड महिन्यामध्ये केस जे आहेत ते वाढताना दिसणारे नक्की आहेत। तर अशा करता व्हिडिओ आवडला असेल, ताईंनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हा पॅक नक्की ट्राय करा। बाय बाय।